काय घडलं नेमकं रात्री? नमस्कार, मी जय शिवराय. मी विश्वनाथ बबन गोसावी व माझी पत्नी प्राजक्ता विश्वनाथ गोसावी, आम्ही दोघांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रेमविवाह केला होता. आमच्या प्रेमविवाहास त्यांच्या घरच्यांचा, संपूर्ण कुटुंबियांचा व नातलगांचा विरोध होता. मी गोसावी हिंदू असल्यामुळे व ती हिंदू मराठा असल्यामुळे त्यांची वेळोवेळी आम्हाला धमकी होती. सारखे म्हणायचे, आम्ही उच्च आहोत, तुम्ही आमचं नाक कापलं, आमची इज्जत घालवली, आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, आम्ही तुम्हाला मारून टाकणारच, तुम्ही आमचं नाक कापलंय, याला तुम्हा दोघांनाही आम्ही खतम करणारच. अशा पद्धतीने त्यांनी वेळोवेळी आम्हाला एकटं गाठून कुठं प्रवास करताना, घरी, अशा वेळोवेळी आमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत होत्या त्या वेळेला आम्ही खेड पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये माहिती दिली. एकदा माझ्या गाडीवरती अटॅक झाला व माझ्या बिल्डिंगमध्ये संपूर्ण काही गुंड घुसले असताना माझ्या पत्नीनं त्यावेळेला प्राजक्ता गोसावीने खेड पोलीस स्टेशनला अर्ज व तक्रार दिली होती. त्यानुसार खेड पोलीस स्टेशनचे PI साहेब, मोरे साहेब यांनी त्यांना बोलून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व बाकीचं सुद्धा सगळं काही केलं होतं. परंतु त्यांनी काही तसं सोडलं नाही. तेवढं फक्त झाल्याच्या नंतर परत त्यांनी तसंच चालू ठेवलं. वेळोवेळी आम्हाला फोन करायचे, माझ्या पत्नीला फोन करायचे. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्नीचं शिक्षण हे MTech असून ती इन्फोसिसमध्ये लीड मॅनेजर आहे. माझं सुद्धा स्वतःचं 5-6 डिग्री शिक्षण असून मी स्वतः उत्तम प्रतीचा व्यावसायिक आहे. माझे अनेक व्यवसाय आहेत. माझी स्वतःची 14 एकर शेती असून आम्ही सदन सामाजिक प्रतिष्ठा असलेली माणसं आहोत. परंतु त्यांना एकही त्याचं काही नाही. त्यांना फक्त त्यांची इज्जत, त्यांचा मानमरातब आणि ते वेळोवेळी त्यांच्या मुलीला सुद्धा बोलायचे की आम्ही तुला मारून टाकणार, आम्ही तुझ्या नवऱ्याला सुद्धा मारून टाकणार. आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये वेळोवेळी तसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. काल दुपारी 1 वाजता माझी पत्नी आमच्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरती साफसफाई करत होती. मी खाली साफसफाई खाली करत होतो. त्यावेळेला मी दुसऱ्या बाजूला कुठेतरी होतो. साफसफाई करत असताना माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला, आहो आहो, म्हणून मी पटकन वरती जिन्याने वर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिचा भाऊ गणेश उर्फ अक्षय राजाराम काशीद, तिची आई सुशीला राजाराम काशीद व त्याचे अन्य 15 ते 20 साथीदार हे माझ्या पत्नीला दुसऱ्या मजल्यावरून केसाला पकडून जिन्याने ओढत फरफटत खाली घेऊन येत होते. त्यावेळेला मी त्यांना अडविण्याचा जिन्यात प्रयत्न केला. परंतु त्या 4-5 जणांनी मला पटकन, तिच्या भावानं मला लोखंडी रॉडचा माझ्या डाव्या पायावरती फटका मारला आणि माझ्या नडगीवरती त्याच्या हातातील फायटरचा फटका मारला व माझ्या हाताचा चावा घेतला. मला फटका मारल्यामुळे माझ्या गुडघा पूर्णतः हे झाला, कोलॅप्स झाला आणि मी खाली कोसळलो. मी माझ्या पत्नीला पकडून धरण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या गावगुंडांच्या समोर, तिच्या घरच्यांसमोर आमच्या दोघांची हतबल झालो आम्ही. आणि तिला ते ओढत फरफटत तोंडाला बांधून त्यांनी तिला ओरा गाडीमध्ये टाकून तिला घेऊन गेले. मला माहीत नाही, मी त्या संदर्भामध्ये मग खेड पोलीस स्टेशनमध्ये त्याच विवळलेल्या अवस्थेमध्ये, जखमी अवस्थेत खेड पोलीस स्टेशनला आलो. खेड पोलीस स्टेशनला माझ्या पत्नीला तिच्या नातेवाईकांनी किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत, भाव आणि आई वगैरे सगळ्यांनी, अशी माहिती दिली. त्यानंतर साहेबांनी सगळा गुन्हा वगैरे दाखल करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आज आता या वेळेपर्यंत देखील माझी पत्नी मला भेटून आली नाही. मला माननीय पोलीस निरीक्षक असतील, API मॅडम असतील किंवा बाकीचे सर्व अधिकारी असतील, ते वेळोवेळी माहिती देत आहेत. परंतु मला माहीत नाही काल माझ्या पत्नीला घेऊन गेल्यापासून तिच्या बाबतीत काय घडलं आहे. तिच्या बाबतीत काही दगाफटका तर केला नाही ना, कारण संपूर्ण 12 महिन्यामध्ये त्यांनी हा घटनाक्रम सतत चालू ठेवला होता. आमच्यावरती घातपाताच्या उद्देशाने हमला करणं. आत्तासुद्धा मला माहीत नाही आहे माझ्या पत्नीच्या बाबतीत काय केलेलं आहे. संबंधित पोलीस साहेब सांगत आहेत की आम्ही तपास करतोय, लोकेशन शोधतोय, परंतु अजूनही तिचा काही शोध भेटत नाही आहे. मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि माननीय पोलीस साहेब, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व संपूर्ण पोलीस यंत्रणेला एकच आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या पत्नीचा व माझा प्रेमविवाहाच्या माध्यमातून त्यांना केवळ घरच्यांना पटत नसल्यामुळे आज ते आमच्या जीवितावर उठलेले आहेत व आम्हाला शिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या पत्नीला कालपासून ते किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत. तिचा काही कुठे आता पत्ता भेटत नाही. घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचं काही घातपात केल्याचा संशय येत आहे. ते काही करू शकतात याची मला खात्री आहे. माझा सुद्धा काल मी जर का त्या ठिकाणी ओढत नसतो तर त्यांनी माझा जीवच घेतला असता, कारण ते हत्यारबंद होते. म्हणून मी आपल्या सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एकच विनंती करतो
की आपण मला न्याय द्यावा व माझ्या पत्नीला लवकरात लवकर शोधून सुखरूपपणे माझ्या हवाली करण्यात यावं. जय शिवराय. नाव सांगा. माझं नाव विश्वनाथ बबन गोसावी, राहणार खरपुडी बुद्रुक मांडवळा. माझी पत्नी प्राजक्ता विश्वनाथ गोसावी, मांडवळा.